नमस्कार. विवेक विचारच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. साप्ताहिक विवेक प्रकाशित संघमंत्राचे उद्गाते डॉक्टर हेडगेवार या विशेषांकाच्या निमित्ताने आयोजित संघमंत्र व्याख्यानमालेतील विवेक विचारचे संपादक श्री सिद्धाराम पाटील यांचे व्याख्यान येथे सादर करीत आहोत. आजच्या या तिसऱ्या सत्रामध्ये आपले विचार मांडण्यासाठी उपस्थित आहेत सोलापूर येथील युवा पत्रकार, विवेक विचार या नियतकालिकाचे संपादक सिद्धाराम पाटील. नमस्कार. साप्ताहिक विवेकचे वाचक, हितचिंतक आणि दर्शक यांना सस्नेह नमस्कार. साप्ताहिक विवेकच्या वतीने संघमंत्राचे उद्गाते डॉक्टर हेडगेवार या विषयावरती प्रकाशन करण्यात येणार आहे आणि त्यानिमित्ताने आयोजित या व्याख्यानमालेत मी डॉक्टर हेडगेवार यांच्या एका विचारसूत्रावर विवेचन करण्याचा प्रयत्न करणार आहे. डॉक्टर हेडगेवार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिले सरसंघचालक. त्यांचे विचार, त्या विचारांची मांडणी अगदी साधी, सरळ आणि थेट भिडणारी या स्वरूपाची आहे. डॉक्टर हेडगेवार यांच्या विचारांवरती किंवा विचाराच्या सूत्रावरती भाष्य करण्याच्या आधी मला हे सांगावं लागेल, मला हे सांगायचं आहे की डॉक्टर हेडगेवार यांची माझी ओळख झाली कशी. तसं म्हटलं तर सोलापूर शहरापासून सुमारे 15-16 किलोमीटर अंतरावरती माझं गाव आहे, शिरपणहळ्ळी. अगदी 70-80 उंबऱ्याचं गाव. गावात 4थीपर्यंतची शाळा. एकाच वर्गामध्ये 1ली ते 4थीचे विद्यार्थी शिकतात. अशा ठिकाणी 4थीपर्यंतचं शिक्षण झालं. नंतर 5वीसाठी धोत्रीला गेलो. सुरुवातीपासूनच देशभक्त, क्रांतिकारक यांच्याविषयी वाचन करावं अशी एक ओढ, अशी एक तळमळ मनात होती. धोत्रीच्या शाळेमध्ये जेव्हा काही अवांतर वाचनासाठी प्रयत्न केला वाचनालयातून, तेव्हा असं कळालं की हे वाचनालयातली पुस्तकं विद्यार्थ्यांसाठी नाही आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या क्रमिक पुस्तकांचं वाचन करावं. त्यामुळे एक खूप मनात तीव्र जिज्ञासा आहे काही वाचण्याची आणि वाचण्यासाठी काही साधनं उपलब्ध नाही आहेत. या स्थितीमध्ये काही देशभक्त, क्रांतिकारक यांची लहान मुलांसाठीची जी पुस्तकं असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर असतील, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, अशा महापुरुषांची जी काही छोट्या मुलांसाठीची पुस्तकं होती ती मिळवून वाचून काढण्याचा आटापेटात चाललेला असायचा. मनात एक तीव्र जिज्ञासा होती. आणि नंतर जसं मी 10वीच्या नंतर सोलापूरला आलो, शहरात आलो, तेव्हा मात्र ही वाचण्याची हौस भागवण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला. वाचनालये धुंडाळली आणि त्यामध्ये अधिकाधिक जाणून घेण्याचा एक प्रयत्न चालू राहिला. आणि ह्या अधिक जाणण्याच्या लालसेतून गांधीजी वाचायला सुरुवात केलं. गांधीजींच्या संबंधी वाचत असताना आपल्या देशाची फाळणी झाली हे कळालं. आपला देश आज जेवढ्या भौगोलिक क्षेत्रात दिसतो त्याहून हा देश एकेकाळी फार मोठा होता. अफगाणिस्तान, पाकिस्तानपासून ते इकडे ब्रह्मदेशापर्यंत आणि वरती हिमालयापासून खाली श्रीलंकेपर्यंत असा एक भारतीय उपखंड आज ज्याला म्हटलं जातं, हा संपूर्ण भाग अनेक देशांमध्ये आज जो विखुरलेला भाग आहे तो एकेकाळी आपला बृहद एक भारतवर्ष म्हणावला जात होता हे कळालं. आणि आणखी अस्वस्थता वाढत गेली आणि यातून अधिकाधिक जाणण्याचा प्रयत्न सुरू झाला की एकेकाळी इतका मोठा, व्यापक, विस्तृत भूप्रदेशावरती पसरलेला हा देश आक्रसत गेला ते कशामुळं, अशा काय चुका झाल्या. आणि ह्या जिज्ञासेतून जेव्हा मी वाचन करत गेलो आणि त्या वाचनाने मला डॉक्टर हेडगेवार यांच्यापर्यंत आणून सोडलं. या देशात काही लोक असे आहेत की ज्यांच्यासाठी देश हेच सर्वस्व आहे. आपलं घर, दार, शेती ह्या सगळ्या गोष्टी सोडून देशासाठीच काम करायचं म्हणून संपूर्ण जीवन या देशासाठीच अर्पण करून काही लोक काम करतायत. ही बाब जेव्हा मला कळाली किंवा हे मला जेव्हा समजलं तेव्हा मी भारावून गेलो. कारण या देशात असेही काही लोक आहेत की ज्यांच्यासाठी देश हेच सर्वस्व आहे आणि त्या सर्वस्वासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य त्यासाठी वाहिलेले आहेत. त्यांच्यासाठी लग्न नाही की संसार नाही, आई बाबा नाहीत
किंवा घरदार नाही, ह्या सगळ्या गोष्टी दूर सारून देशासाठीच काम करायचं अशा भावनेने प्रेरित होऊन काही लोक काम करतायत. ही संकल्पनाच खूप मनाला भावणारी अशी होती आणि ह्या पद्धतीची लोक आजच्या काळात देखील काम करतायत हे मला खूप भावलं आणि त्यातूनच मी ही लोक कोण आहेत, ते कसं प्रेरित आहेत, त्यांची प्रेरणा काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागलो आणि मला समजलं की या देशामध्ये अशी एक संघटना आहे जिचं नाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असं आहे आणि त्या संघटनेचे हे लोक आहेत की त्यांना प्रचारक म्हणतात. सर्वसामान्य कार्यकर्ते देखील आहेत, परंतु काही लोक असे आहेत की ज्यांनी आपलं संपूर्ण जीवनच या देशासाठी अर्पण केलं आहे आणि या संघटनेची निर्मिती ज्या माणसाने केली त्यांचं नाव आहे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार आणि मी त्यांच्याविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागलो. तेव्हा मला त्यांचं महात्म्य, त्यांच्या विचारांची दिशा, ते कसं विचार करायचे ह्या सगळ्या गोष्टी मला टप्प्याटप्प्याने समजू लागल्या, मला उमजू लागलं आणि मी डॉक्टर हेडगेवार यांचा एक खूप मोठा प्रभाव, एक खूप मोठी प्रेरणा त्यांच्यापासून मिळू लागली. डॉक्टर हेडगेवार हे एक फार मोठे क्रांतिकारक होते, देशभक्त होते. ब्रिटिशांच्या विरोधात त्यांनी अनेक आंदोलनं केली होती. जंगल सत्याग्रह केला म्हणून त्यांना काही वर्ष कारावासाची शिक्षा देखील झाली होती. त्या काळामध्ये विदर्भातील काँग्रेसचे एक मोठे दमदार आणि प्रभावी नेते म्हणून त्यांची ख्याती होती. परंतु हे सगळी कामं करत असताना त्यांच्या एक ध्यानात येत गेलं की आपला देश जो मूळ गुलामीत गेला आणि आता दीर्घकाळ गुलामीत आहे, उद्या समजा स्वातंत्र्य मिळालं तरी तो पुन्हा गुलामीत जाणार नाही याची काय खात्री. तर ह्या सगळ्या अधोगतीचं, या सगळ्या समस्यांचं जे मूळ कारण आहे ते शोधून काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि ते एका विचारावरती ठाम झाले. एका विचारावरती ते आले. तो विचार म्हणजे आपण संघटित नसणं हेच आपल्या सगळ्या अधोगतीचं, आपल्या सगळ्या समस्यांचं एकमेव कारण आहे आणि सगळ्या समस्यांवरती एकमेव उत्तर आहे. ते उत्तर म्हणजे आपण पुन्हा संघटित होणं. आणि या अनुषंगाने त्यांनी अनेक गोष्टींचा विचार केला आणि त्यातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेची स्थापना केली आणि त्यानंतरच्या काळात त्यांनी काही विचारांचे बिंदू आपल्यासमोर मांडले, त्यावेळच्या स्वयंसेवकांच्या समोर मांडले, त्यावेळच्या समाजाच्या समोर मांडले. त्यातील काही निवडक विचारांचा धांडोळा घेत आपण मुख्य त्यांच्या विचाराकडे वळणार आहोत. ज्या पद्धतीने आपण आपल्या कुटुंबासाठी केलेला खर्च, सोसलेली झीज हा काही स्वार्थ त्याग किंवा उपकार ठरत नाही. आपल्या कुटुंबासाठी खर्च करणं, कुटुंबासाठी झीज सोसणं हे आपलं कर्तव्यच आहे. त्याच पद्धतीने आपल्या देशासाठी वेळ देणं, खर्च करणं, झीज सोसणं, आपल्या देशाची चिंता वाहणं हे आपल्या कर्तव्यच आहे. अशा प्रकारची एक मांडणी त्यांनी केली आणि ते कृतीरूपातून देखील त्यांनी उतरवली. आपल्या देशासाठी आपण कोणत्याही प्रकारचं त्याग करण्यासाठी सज्ज असलं पाहिजे असं त्यांना त्यात सांगायचं होतं. आणखीन एक खूप महत्त्वाचा विचार, एक खूप सूक्ष्म असा विचार त्यांनी मांडला. त्यांचं समाजाचं निरीक्षण अगदी सूक्ष्म असायचं. तो विचार असा की जो आपली नोकरी भली आणि आपलं घर भलं किंवा आपली नोकरी आणि आपलं घर एवढ्यापुरताच विचार करतो, कुणाच्या आध्यात नाही मध्यात नाही, आपलं घर, नोकरी, संसार ह्याच गोष्टींपुरतंच तो मर्यादित आहे, तो म्हणजे चांगला सज्जन माणूस, तो म्हणजे बघा किती चांगला माणूस आहे. अशा पद्धतीने जो माणूस स्वार्थी आहे, ज्याला समाजाचं काही देणं घेणं पडलेलं नाही आहे, अशा फक्त तो स्वतःपुरतंच बघतो, जो स्वकेंद्रीय आहे, असा माणूस हा एक आदर्श मनुष्य म्हणून त्याचे कौतुक करणं आपल्या समाजामध्ये रूढच होऊन बसलेलं होतं. अशावेळी त्यांनी हे सांगितलं की आपल्या समाजामध्ये काय चाललं आहे, आपल्या समाजाचं आपण काही देणं लागतो, आपल्या समाजाच्या हितासाठी आपण काही गोष्टी केल्या पाहिजेत, आपल्या समाजाला ज्या हानिकारक गोष्टी आहेत त्या दूर करण्यासाठी देखील आपण सक्रिय व्हायला पाहिजे, त्यासाठी आपण काही कळ सोचलं पाहिजे, काही झीज सोचलं पाहिजे आणि समाजासाठी आपलं काही ऋण आहे, आपण काही देणं लागतो, या विचाराने काम केलं पाहिजे. असा विचार त्यांनी मांडला आणि हा विचार जगणारी शेकडोनी माणसं त्यांनी उभी केली. मला या ठिकाणी एक उदाहरण आठवतं
की हजारो शेकडो लोकांच्या मध्ये, हजारो शेकडो कार्यकर्त्यांच्या मध्ये, हजारो शेकडो स्वयंसेवकांच्या मध्ये हा विचार किती खोलवर रुजला आहे हे समजण्यासाठी मला असं वाटतं की आपण हे उदाहरण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. मी तेव्हा पत्रकारितेमध्ये नवा होतो. साधारण 2005 किंवा 2004ची ही घटना आहे. सोलापूरच्या त्रिपुर सुंदरी या हॉटेलमध्ये तेव्हाचे गुजरातचे मुख्यमंत्री, ज्यांचं नाव नरेंद्र मोदी, हे मुक्कामाला आले होते. तेव्हा त्याच्या काही वर्षाआधी गोधऱ्यावरून दंगल पेटलेली होती आणि त्यानंतर नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याचा एक मोठा प्रकार झाला होता. त्यानंतर एक हिंदुत्व, राष्ट्रीयत्व या विषयावर श्रद्धा असणाऱ्या लोकांमध्ये आणि सर्वसामान्य लोकांमध्ये देखील नरेंद्र मोदी या व्यक्तिमत्वाविषयी एक मोठं आकर्षण निर्माण झालं होतं. आणि मुक्काम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी काय घडलं तिथं याबद्दल अनेक वृत्तपत्रांमध्ये चौकटीमध्ये एक विशेष वृत्त प्रकाशित झालं होतं. त्यात असं म्हटलं गेलं होतं की एक तरुण नरेंद्र मोदींना मला भेटायचंच आहे असा आग्रह धरून बसला होता आणि तिथे असलेले जे सुरक्षा रक्षक होते ते काही त्या तरुणाला सोडायला तयार नव्हते. ह्याचा गलका जेव्हा नरेंद्र मोदींना समजला की कुणीतरी एक तरुण आपल्याला भेटायला आला आहे आणि सुरक्षा रक्षक त्याला आत सोडत नाही आहेत आणि तो हट्ट धरून बसला आहे, त्यानंतर नरेंद्र मोदी त्या सुरक्षा रक्षकांना सांगितले की त्याला भेटू द्या. तर तो आला, तो खूप भावूक झाला. त्याला खूप असं हृदयापासून वाटत होतं की आपण या व्यक्तीच्या चरणावरती आपण मस्तक ठेवावं, म्हणून तो त्यांचा पाया पडण्यासाठी खाली झुकला. तेवढ्यात ते लगबगीने त्याला खाली वाकू दिले नाहीत आणि त्यांनी हृदयाशी धरलं, छातीशी कवटाळलं. अरे डॉक्टरने मना किया है, डॉक्टरने मना किया है असं म्हणत त्यांनी त्याला उचललं वगैरे अशा पद्धतीने त्या बातमीमध्ये वर्णन होतं. परंतु डॉक्टरने मना किया है याचा अर्थ खूप लोकांना समजला नाही, अनेक पत्रकारांना देखील ध्यानात आलं नाही. परंतु जो स्वयंसेवक आहे, ज्यांना डॉक्टर हेडगेवार माहिती आहेत आणि डॉक्टर हेडगेवार यांचा नरेंद्र मोदी यांच्यावर असलेला प्रभाव माहिती आहे, त्यांना माहिती आहे की डॉक्टरांनी संघामध्ये कशा प्रकारची संस्कृती रुजवली. नरेंद्र मोदी हे प्रचारक होते आणि प्रत्येक स्वयंसेवक, प्रत्येक कार्यकर्ता, आपण सगळे भारत मातेची लेकरं आहोत. आपण प्रत्येक भारतवासी भारत मातेची लेकरं आहोत. कुणी उच्च नाही, कुणी नीच नाही, कुणी कुणाच्या चरणावर साष्टांग दंडवत घालायची काही आवश्यकता नाही. आणि डॉक्टरांनी ही लोटांगण संस्कृती नाकारली होती. आपण सगळे भारत मातेची लेकरं आणि आपल्याला या देशासाठी कार्य करायचं आहे, हाच विचार त्यांनी समोर ठेवला होता, प्रबळ ठेवला होता. आणि तोच विचार इथे नरेंद्र मोदी हे जगताना दिसले आणि डॉक्टरांची इतर विचारांचाही त्यांच्यावरती प्रभाव आहे. पण छोट्या छोट्या गोष्टीतून, आचरणातून देखील डॉक्टर हे अनेक स्वयंसेवकांना संस्कारित करत होते. आणि त्यांचा एक खूप महत्त्वाचा विचार आता आपण पाहणार आहोत. या देशाला परमवैभवावरती नेणं हेच आपल्या सगळ्यांच्या समोरचं ध्येय आहे. आणि या मार्गावरून वाटचाल करत असताना आपली मनोभूमिका कशी असली पाहिजे याबद्दलचं एक विचार, याबद्दल एक विचारसूत्र मी आपल्यासमोर मांडत आहे. डॉक्टर हेडगेवार काय म्हणतात पहा. डॉक्टर म्हणतात, आपले स्वीकृत कार्य आपल्या डोळ्यांसमोर पूर्ण झालेले पाहण्याचा निश्चय संघाने केला आहे. काही जणांचे असे म्हणणे आहे की हे काम कठीण आहे, त्याच्यात अनेकविध समस्यांचे अडथळे आहेत. डॉक्टर म्हणतात, माझे म्हणणे आहे की अडचणी कितीही असल्या तरी आपला मार्ग कंटकाकीर्ण आहे याची खूणगाठ आम्ही प्रारंभीच मनाशी मारली पाहिजे. नाहीतरी या मार्गावर सारी गुलाबाचीच फुले मिळतील अशी अपेक्षा आम्ही केलेली नव्हती. देशाला त्याचे परमवैभव प्राप्त करून देणे म्हणजे काही फुकाच्या गप्पा मारणे नव्हे आणि बाजारात स्वस्तात उपलब्ध होणारी वस्तू देखील नव्हे. ती एक अमूल्य रत्न आहे आणि ते पदरात पडावे यासाठी त्याची पुरेपूर किंमत मोजण्याची तयारी ही ठेवलीच पाहिजे. एका पैनेही त्याची किंमत कशी कमी होऊ शकेल, एका पैनेही त्याची किंमत कमी कशी बरं होऊ शकेल, ते प्राप्त करण्यासाठी जो सर्वस्वाचा त्याग करावा लागेल, जे परिश्रम करावे लागतील, ते तुमच्याशिवाय आणखी कोण करेल. भारताचे भाग्यविधाता बनणे आणि कुणाच्या नशिबी लिहिले आहे, भारताचे भाग्यविधाता बनणे आणखी कुणाच्या नशिबी लिहिले आहे, ते तुम्हाला आणि तुम्हालाच करावं लागेल. या विचारामधील प्रत्येक वाक्य फार महत्त्वाचं आहे. एक म्हणजे आम्ही जे काम आमच्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे ते आम्हाला याच आयुष्यात पूर्ण करायचं आहे, याच जीवनामध्ये पूर्ण करायचं आहे, ही तळमळ आहे त्याच्यामागे.
ह्या गोष्टी करत असताना इथे डॉक्टर ज्या काळात बोलले त्यांना खरं तर 1940पर्यंतच आयुष्य लाभलं, परंतु या गोष्टीकडे असे जे विचार असतात हे शाश्वत विचार असतात. कुठल्याही काळामध्ये काम करणारा कार्यकर्ता जो आहे त्या कार्यकर्त्यासाठी त्याच्यासमोरचं जे कार्य आहे, त्याच्यासमोरचं जे काम आहे, ते काम जीव ओतून करून, तळमळीने करून, म्हणजे कुठल्याही हालमध्ये, कुठल्याही प्रसंगामध्ये कितीही आव्हानं आली तरी आपल्याला ते काम वेळेत पूर्ण करायचं आहे, कमीत कमी वेळेत पूर्ण करायचं आहे, ही कार्यकर्त्याची मनोभूमिका असली पाहिजे, हे त्यांना सांगायचं आहे. म्हणजे जसं की आपण ह्या संदर्भामध्ये विचार करीत असताना एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की आपण आपल्यासमोरील कामाचं नियोजन करीत असताना आपलं आयुष्य हे अनंत काळाचं आहे, आपल्याला अनंत काळाचं आयुष्य लाभलेलं आहे, हे विचार करून आपल्यासमोरील ध्येयाची निश्चिती करणे आणि त्या ध्येयाची पूर्तता करीत असताना, ते ध्येय प्रत्यक्षात साकार करत असताना, आपण त्यावर काम करत असताना, आजचाच एकमेव दिवस आपल्याला शेवटचा आहे, उद्याचा दिवस मी पाहिल किंवा नाही माहीत नाही आणि त्यामुळे मला माझ्या आयुष्यामध्ये हे लवकरात लवकर हे कार्य पूर्ण करायचं आहे, ही मनोभूमिका स्वयंसेवकाची, कार्यकर्त्याची असली पाहिजे, असा संस्कार डॉक्टर स्वयंसेवकांच्या समोर मांडत आहेत. या ठिकाणी आपल्यासमोर अनेक उदाहरणं येत आहेत, अक्षरशः अशा उदाहरणांची मालिका आहे. पण उदाहरणाच्या स्वरूपात जर पाहायचं झालं तर आपल्याला कन्याकुमारी येथील विवेकानंद शिला स्मारकाचे संस्थापक, त्या शिला स्मारकाचे निर्माते माननीय एकनाथजी रानडे यांचं जीवन आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवू शकतो. माननीय दत्तोपंत ठेंगडी यांचं जीवन आपण आपल्या डोळ्यासमोर आणू शकतो. अशोकजी सिंगल यांचं जीवन आपण आपल्या डोळ्यासमोर आणू शकतो. असे कितीतरी नावं आहेत की ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये काही ठरवलं आणि ते पूर्णत्वास आणण्यासाठी, त्याला पूर्ण करण्यासाठी म्हणून कशा पद्धतीने शेकडो आव्हानं आली, काही म्हणजे किती भयावह आव्हानं आली तरी देखील ते डगमगले नाहीत आणि निश्चित वेळेमध्ये ती कामं पूर्ण केली. इथं आपल्याला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचं देखील नाव आपल्या समोर येतं. ह्या सगळ्या मंडळींनी त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये आणि त्यांच्या नंतरच्या प्रत्यक्ष त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये देखील कार्य करीत असताना अनेक प्रकारची संकटं आली, परंतु त्या सगळ्या संकटांवरती मात करून जे त्यांनी काम उभं केलं, ते काम उभं करण्यामागे हेच वाक्य होतं किंवा हीच ओळ होती त्यांची प्रेरणा. आपले स्वीकृत कार्य आपल्या डोळ्यांसमोर पूर्ण झालेले पाहण्याचा निश्चय संघाने केलेला आहे. आणि म्हणून आज देखील आपण संघाचा कोणीही प्रचारक असेल, संघातून प्रेरणा घेऊन कुठल्या वेगळ्या क्षेत्रात काम करणारी लोक असतील, त्यांची त्या कामाप्रतीची तन्मयता, त्या कामाप्रतीचं समर्पण, याच्यामागे जी प्रेरणा आहे, जो विचार आहे, तो हा विचार आहे. डॉक्टर हेडगेवार यांच्या विचारांपासून प्रेरित झालेला स्वयंसेवक, प्रेरणा घेतलेला स्वयंसेवक कशा पद्धतीने काम करतो हे पाहण्यासाठी आपण एकनाथजींचं जीवन जर पाहिलं तर ते जेव्हा प्रचारक होण्याच्या उंबरठ्यावर होते, प्रचारक झालेले होते आणि त्यांना आईप्रमाणे ज्या वहिनीने सांभाळलेलं होतं, मोठ्या भावाचं निधन झालेलं आहे आणि घरात उपासमारीसारखी स्थिती आहे, घरात दारिद्र्य आहे आणि अशा वेळी एकनाथाने प्रचारकी जीवन थांबवावं आणि पुन्हा घराकडे थोडं पाहावं, लक्ष द्यावं असं वहिनीला स्वाभाविकपणे वाटलं. आणि त्यावेळी जो भावपूर्ण असा जो प्रसंग आहे, एकनाथजी म्हणाले की संपूर्ण भारत माता म्हणून आपल्यासमोर आपण विचार करायचा आहे का आपल्या फक्त वैयक्तिक घरापुरतं विचार करायचा आहे आपल्याला. जेव्हा याचं आपण विचार करा आणि आपण सांगाल त्या पद्धतीने मी करतो. आणि त्या माऊलीच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्या माऊलीने त्यांना पुन्हा देशकार्यासाठी, या प्रचारकी जीवनासाठी धाडलं. तो एकूणच प्रसंग खूप भावपूर्ण आहे. नंतर एकनाथजी जेव्हा आपल्या कार्यक्षेत्रात येतात, जेव्हा कन्याकुमारीला स्वामी विवेकानंदांच्या जन्माला 100 वर्ष झाल्याच्या निमित्ताने काही तरुणांनी मिळून, जिथं स्वामी विवेकानंदांना आपल्या जीवित कार्याचा साक्षात्कार झाला होता, त्या श्रीपाल शिलेवरती एक चौथरा बांधलेले असतात. इथे स्वामी विवेकानंद यांना जीवित कार्याचा साक्षात्कार झाला होता आणि त्यांनी 25, 26, 27 डिसेंबर 1892 असं 3 दिवस आणि 3 रात्र इथे ध्यान केलं होतं. असं एक फलक तिथे लावलंय. काही दिवसांनी कोणी उकडून फेकलं आणि तिथे फार मोठ्या प्रमाणात धर्मांतर झालेलं आहे. आणि तिथे जे परकीय एकांतिक धर्माचे जे प्रसारक आहेत, जे मिशनरीज आहेत, त्यांनी तिथे विवेकानंदांचं स्मारक होऊ द्यायचं नाही असं एक ठाण मांडलं आणि तिथे कर्फ्यू देखील लागली. अशा वेळी तेथील काही मंडळी जे विवेकानंद प्रेमी, हे तेव्हाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक
श्री गुरुजी यांना भेटले आणि संघाने हे काम करावं अशी विनंती केली. गुरुजी म्हणाले की संघ काही हे या कामामध्ये उतरणार नाही, परंतु एक स्वयंसेवक आपण देऊ, संघ देईल की तो स्वयंसेवक हे कार्य तडीस नेईल. आणि त्या कार्यासाठी निवड झाली माननीय एकनाथजी यांची. एकनाथजी रानडे जेव्हा त्या सगळ्या परिस्थितीचं अवलोकन केलं तेव्हा त्यांच्या ध्यानात आलं आणि त्यांनी खूप मर्यादित वेळेमध्ये हे कार्य आपल्याला किती वेगाने करावं लागेल याची त्यांना कल्पना होती. त्याला असलेला विरोध, ह्या सगळ्या गोष्टी पाहता जेव्हा ते लालबहादूर शास्त्रीजी यांना भेटायला गेले तेव्हा त्यांच्या ध्यानात आलं की हे सगळी परिस्थिती. तेव्हा ते म्हणाले की बा तुम्ही काही खासदारांच्या सह्या मिळवल्यात तर मी नेहरूजींकडे हा प्रस्ताव ठेवेल वगैरे. आपण कल्पना करू शकतो की माननीय एकनाथजींनी केवळ 3 दिवसामध्ये 323 खासदारांच्या सह्या त्या स्मारकासाठी मिळवल्या. आणि खूप म्हणजे यावरती द स्टोरी ऑफ रॉक मेमोरियल किंवा कथा विवेकानंद शिलास्मारकाची या नावाने एक ग्रंथ देखील आहे, ज्याच्यामध्ये ह्या शिलास्मारकाच्या उभारणीमध्ये कशा रीतीने, हा तो एक स्वतंत्र व्याख्यानाचा विषय आहे, परंतु कशा रीतीने अडथळे येत गेले आणि तरी देखील ठरलेल्या वेळेमध्ये विवेकानंद शिलास्मारकाची उभारणी त्या समुद्रामध्ये कशा रीतीने झाली हे आपण पाहू शकतो. अगदी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचं जीवन देखील असंच आहे. आपण जेव्हा पाहतो की त्यांच्या वयाच्या 24व्या वर्षापर्यंत त्यांच्या मागील एक नियतीचा एक जो आघात होता, आघात करण्याचं जे नीतीचं जे काही ठरलेलं होतं त्या पद्धतीने आपण जर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचं जीवन पाहू गेलो तर काय पाहायला मिळतं आपल्याला त्यांच्या जीवनामध्ये. दीनदयाळ उपाध्याय हे 2.5 वर्षाचे असताना त्यांचे वडील गेले. 7 वर्षाचा असताना क्षयरोगाने आई गेली. आई वडिलांच्या स्नेहापासून वंचित हा दीना 2 वर्षाच्या लहान भावाला शिवदयालला त्याचे सांभाळणारे आजोबा हे देखील सोडून गेले. मामी आईसारखं प्रेम करत होती आणि तीही दीनदयाळ 15 वर्षाचा असताना ईश्वर भेटीला निघून गेली. आता दीनदयाळ यांच्याकडे शिवदयाल म्हणजे लहान भावाचंही पालकत्व होतं आणि हा 9वीत शिकत असताना, दीना 9वीत शिकत असताना शिवदयाल आजारी पडला आणि खूप प्रयत्न करून देखील उपयोग झाला नाही आणि त्याचंही निधन झालं. आता दीनावरती प्रेम करणारी आजीची एकमेव जिवंत राहिली होती आणि ती देखील, दीना 10वी झाला आणि आजारी पडली आजी आणि तिचा मृत्यू झाला. आई, वडील, आजोबा, मामी, भाऊ, आजी असे एकानंतर एक आघात. आणि दीनावर मामे बहिणीची जबाबदारी होती, ती देखील आजारी पडली आणि तिच्यावर उपचार करण्यासाठी दीनाला कॉलेज सोडावं लागलं, पण उपयोग झाला नाही, तीही अकाली गेली. 24 वर्षाचा होईपर्यंत या क्रूर नीतीने दीनाची पाठ सोडली नाही. असे आघातामागून आघात होत गेले वयाच्या 2ऱ्या वर्षापासून 24व्या वर्षापर्यंत. आणि यातूनही जेव्हा दीना मोठा झाला आणि तेव्हा त्यांच्या मामांना असं वाटत होतं की हा घरची जबाबदारी घेईल आणि मोठ्या नोकरीवरती जाईल आणि त्यांची क्षमता होती आणि त्या काळामध्ये त्यांनी तशी परीक्षा देखील उत्तीर्ण केलं, ज्याच्यामधून त्यांना फार मोठी नोकरीची संधी चालून आली. परंतु त्यावेळी दीनदयाळ उपाध्याय यांनी मामाला जे पत्र लिहिलं आहे ते पत्र खूप महत्त्वाचं आहे. त्या पत्राच्या ओळी अशा आहेत: ज्या समाज आणि धर्माच्या रक्षणासाठी रामाने वनवास स्वीकारला, कृष्णाने संकट झेलली, राणा प्रताप रानावनात भटकत राहिले, शिवाजींनी सर्वस्व समर्पित केले, गुरु गोविंद सिंगांच्या मुलांना भिंतीत चिणून ठार करण्यात आलं, त्यासाठी आम्ही आमच्या जीवनातील आकांक्षा आणि खोट्या आशा यांचा त्याग नाही का करू शकत. म्हणजे तारुण्यात पदार्पण केलेला दीना आपल्या मामाला लिहितोय, परवाच आपलं पत्र मिळालं तेव्हापासून मनात भावना आणि कर्तव्य यांचं तुंबळ युद्ध सुरू झालं आहे. एकीकडे भावना आणि मोह ओढतायत आणि दुसरीकडे पूर्वजांचे आत्मे हाक देत आहेत. ह्या सगळ्या गोष्टीतून ध्यानात घ्यायची एवढीच गोष्ट आहे की आपण फक्त स्वकेंद्रित स्वतःपुरतं विचार न करता या समाजाचं आपण देणं लागतो, या मातृभूमीचं आम्ही देणं लागतो आणि त्यासाठी आपल्याला काही काम करायचं आहे. या मातृभूमीला वैभवावरती न्यायचं आहे आणि हे वैभवावरती नेण्यासाठी आपल्यासमोर वेळ खूप कमी आहे. आपण ज्या क्षेत्रात काम करीत आहोत, आपल्यावरती जी जबाबदारी आहे ती आपल्याला याच आयुष्यात पूर्ण करायची आहे. अशा तळमळीने हे सगळं काम करायचं आहे. असे संस्कार डॉक्टरांनी सगळ्या स्वयंसेवकांच्या समोर घालून दिल्याचं आपल्याला ध्यानात येतं. यात आणखीन एक गोष्ट आहे की जीवनामध्ये कितीही आव्हानं आली, हा मार्ग कंटकाकीर्ण आहे, तर ह्या आव्हानाला डगमगायचं नाही,
सोडून मागे पळ काढायचं नाही, हा देखील संस्कार आहे. आणि आज सुदैवाने योगायोगाने ह्या सगळ्या समर्पणाचं, या सगळ्यांच्या त्यागाचं एक महात्म्य म्हणून असेल की आज या देशाचं नेतृत्वस्थानी अशा या त्यागमय परंपरेतून आलेली लोक या देशाचं नेतृत्व करीत आहेत. आणि त्यांच्या एकूण कार्याकडे आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला डॉक्टरांच्या या विचारसूत्रातून व्यक्त झालेला जो त्याग आहे, जे समर्पण आहे, हे सगळं आपल्याला त्यातून पाहायला मिळतं. आणि एक मनामध्ये विश्वास जागतो की डॉक्टर हेडगेवार यांच्या विचारांनी प्रेरित झालेले, डॉक्टर हेडगेवार यांच्या विचारांपासून जे मातृभूमीला परमवैभवावरती नेण्याचे जे विचार आहेत, त्या विचारांपासून प्रेरित होऊन ज्यांनी आपलं सर्वस्व या राष्ट्रासाठी, या मातृभूमीसाठी अर्पण केलं आहे, अशा लोकांच्या नेतृत्वात, अशा लोकांच्या नेतृत्वात आज आपला देश आहे. आणि म्हणूनच हा देश परमवैभवावरती नेण्याच्या दिशेने आपली वाटचाल ही खूप वेगवान सुरू आहे. तरीही वेळोवेळी काही संकटं येत राहतील. हितशत्रू, या देशाचं अहित चिंतणारे काही मंडळी ते आपल्यामध्ये गैरसमज उत्पन्न करण्याचा प्रयत्न करतच राहतील, आपल्याला भ्रमित करण्याचा प्रयत्न करतील, आपण मार्गावरून भटकावं असं प्रयत्न करतील, असा अपप्रचाराचा एक डोंगर उभा करतील. परंतु ह्या सगळ्या स्थितीमध्ये जो स्वयंसेवक तावून सुलाखून निघालेला आहे, जो आपल्या तपस्येतून इथंपर्यंत पोचलेला आहे, तो अशा किरकोळ अडचणींना भीक घालून तो आपला मार्ग भरकटू शकत नाही, भटकू शकत नाही. आणि ह्या मातृभूमीला परमवैभवावरती नेण्यासाठी म्हणून एक कर्तृत्वान व्यक्तींची, कर्तृत्वान लोकांची, कर्तृत्वान प्रचारकांची एक फौज, एक खूप मोठं संघटन ह्या सगळ्या देशभरामध्ये आज कार्यरत आहे. आणि हाच आज आशेचा किरण आहे. आणि म्हणून डॉक्टर हेडगेवार यांचे विचार हे तात्कालिक नसून शाश्वत आहेत. आणि ते सदैव अशा प्रत्येक स्वयंसेवकाला, राष्ट्रासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याला प्रेरणा देणारे आहेत. आणि त्या विचारांचं आपण अवलोकन करू, त्या विचारांपासून प्रेरणा घेऊ. आणि या ग्रंथाच्या निमित्ताने ज्या विचारांचं एक मंथन सुरू आहे, त्या मंथनामध्ये आपण सगळे सहभागी होऊ. आणि हे विचार आपल्याला आत्मविश्वास देतील, प्रेरणा देतील, या विश्वासासह मी माझे 2 शब्द इथे संपवतो. धन्यवाद.